संजय शिरसाट हे चांदवड येथे सुरू असलेल्या पंचकल्याणम महोत्सवास येवला येथून प्रवास करत असताना शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचा उत्साहात सत्कार केला। यावेळी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन येवला नगरीमध्ये स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहराध्यक्ष विशाल परदेशी, प्रशांत शिंदे, मुकेश जावळे, सुभाष गांगुर्डे, अक्षय राजपूत, अमोल शिंदे यांच्यासह शिवसेना व शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्व पदाधिकाऱ्यांनी मंत्री शिरसाट यांच्या सोबत सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली। यावेळी येवला नगरपालिकेत नवनिर्वाचित झालेल्या नगरसेवकांना मंत्री महोदय यांनी शुभेच्छा दिल्या। मनसेच्या प्रमुखांनी काय दिवसलं किंवा त्यांनी केलेले स्टेटमेंट हे मला वाटतं आता जास्त काही महत्त्व त्याला लोक देत नाहीत। अशा प्रकारचं बोलून उगाच तरी काहीतरी हसू करण्यापेक्षा जी भूमिका आहे आपण ती वैयक्तिक मांडली पाहिजे। इतरांवर टीका करून माणूस मोठा होत नसतो। शेवटचा प्रश्न, भगतसिंह कोश्यारींनी असंही म्हटलं की मला सुद्धा वैयक्तिक खूप दुःख झालं। प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला ज्यांनी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे तो प्रत्येकाला अजितदादा जाण्याचं दुःख आहे। तो कोणत्या पक्षाचे होते, कोणत्या याचे होते हे न पाहता अजितदादा हा कर्तबगार माणूस होता। त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम केलं होतं। दिवस रात्र काम करणारा नेता होता, म्हणून त्याचा दुःख प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला आहे। प्रक्रिया सुरू होती। भाजप नगरसेवकांनी मोदींच्या घोषणा देऊन सभागृह डोक्यावर घेतला। इकडून ठाकरेच्या नगरसेवकांनी चोर आहे अशा घोषणा दिल्या। हे बघा, ज्या पक्षाचा महापौर होणार आहे निश्चितच नेत्यांचं नाव घेणे गरजेचं आहे आणि तो त्याचा आनंदाचा भाग पण आहे। म्हणून मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याबद्दलचा अपशब्द हे विरोधी पक्षांची ही संस्कृती नसली पाहिजे। आम्ही शिवसेना प्रमुखाचं मी नाव जिंदाबादचं घोषणा आम्ही देतोय ना। असं नेत्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतः का पडले याचं आत्मचिंतन त्यांनी करायला पाहिजे। पहिल्या दिवशी असं वाटतं सभागृहामध्ये दिसलं की ठाकरेंची शिवसेना एकटं पडल्याचं दिसतंय। अहो, उभाटांनी जे काही केले ना त्या पापाचं हे फलित आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचा जे झेंडे घेऊन हे फिरत होते ना सत्तेसाठी, खुर्चीसाठी, त्याचा हा परिणाम झालेला आहे। नसता शिवसेनेच्या हातातून सत्ता जाणं हे शक्य आहे का? परंतु कामं न करणं, पर्सेंटेज खाणं आणि इतरांचे झेंडे घेऊन नाचणं, मुसासारखा जो आहे त्याला मिरवणुकीमध्ये सामील करणं हे मराठी माणसाला पटलेलं नाही। म्हणून मराठी माणूस हा एकटावलेला आहे आणि त्यांनी हे दिलेली सत्ताचं परिवर्तन आहे। 100% घटपट आहे। या कंपनीच्या वर प्रश्नाचा भडीमार केला आणि माझा काका गेला, मी कोणाला सोडणार नाही, शांत बसणार नाही। बघा, अजितदादा गेल्याचं दुःख पूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना आहे। अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केलेल्या आहे आणि मला वाटतं शंकेचं निरसन हे झालं पाहिजे। सरकारच्या तर्फे प्रयत्न करतात, परंतु रोज रोज जर एक नवीन पुरावे येत असतील तर त्याची सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे। रोहित पवारांनी काल ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली त्यामध्ये थोडी शंका घेण्याचं कारण आहे असं दिसून येतं। म्हणून या सर्व बाबीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने सीबीआय मार्फत करा किंवा स्पेशल एजन्सी लावून करा, परंतु ही चौकशी झाली पाहिजे। एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख प्रत्येकाला आहे।